गणगण गणात बोते. नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? मीही अगदी मजेतच आहे. चला तर आम्ही निघालेलो आहे शेगावला जाण्याकरता. त्याकरता मी बुंदीचे लाडू घरीच बनवून घेतलेले आहे आणि मस्त इथे वरण भात भाजी पोळ्या असा स्वयंपाक करून घेतला. कारण आम्ही दुपारलाच निघणार होतो, तर मस्त छान जेवण वगैरे करूनच निघणार होतो. आणि इथे आपण कुठे जायचं म्हटलं म्हणजे आपली शिदोरी तर आपल्याला पाहिजे. भूक नसो पण शिदोरी असो असं आपलं असतं. त्यामुळे मी आपली शिदोरी सगळी पॅकिंग करून घेतलेली आहे मस्तपैकी. आणि इथे आता सगळे जेवण वगैरे आटपून घेतलं. ताई भाऊजी वगैरे आले होते. आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे आटपून घेतलं आणि जाण्याकरता निघालेलं आहे. तुम्हाला विचार पडला असेल की हिने ब्लेझर कशाला घेतलं, ते तुम्हाला मी पुढल्या ब्लॉगमध्ये सांगेल. त्याकरता तुम्हाला मला सबस्क्राईब नक्की करावं लागेल. चला तर आता आम्ही निघालेलो आहे शेगावच्या प्रवासाकरता. इथे जाताना बघा किती मोठा असा ट्रक मिळाला होता आम्हाला टरबुजांचा. भरपूर सारे टरबूज होते त्यामध्ये. मग इथे आम्ही गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून घेतलं, फुल टँक करून घेतली. त्यानंतर इथे एका कॅन्टीनवरती आम्ही थांबलो. मस्त 1-1.5 तासानंतर छान चहा वगैरे घेऊन घेतला आणि इथे आमच्या अहोंनी गाडीचा काच वगैरे पुसून घेतला आणि इतकं सुंदर इथलं वातावरण होतं. मी छान मस्त इथे 1-2 फोटो वगैरे काढून घेतले. त्यानंतर आम्ही परत शेगावच्या प्रवासाकरता निघालेलो आहोत. तर आम्हाला जाता जाता संध्याकाळच झाली. इथे शेगावच्या अगदी जवळच असं महालक्ष्मीचं मोठं मंदिर आहे. तिथेही ताजे ताजे केळाचे चिप्स मिळतात. या दुकानाला नाव पण श्री महालक्ष्मी म्हणून दिलेलं आहे. इथे आम्ही केळाचे चिप्स वगैरे घेतले. नंतर आम्ही आनंद विहारला रूम करून घेतली आणि रूम वगैरे करून घेतली. रूम बघण्याकरता जास्त वेळ नाही लागला आम्हाला, लगेचच रूम मिळाली आम्हाला. त्यानंतर आम्ही गजानन महाराजाच्या दर्शनाला निघालो. फ्रेश वगैरे होऊन गजानन महाराजाच्या दर्शनाला निघालो आणि गाडी पार्किंगला वगैरे लावून घेतली. रात्र झालेली होती त्यामुळे जास्ती काही गर्दी नव्हती. मग गाडी पार्किंगला लावून घेतली. त्यानंतर इथे प्रसाद वगैरे घेऊन घेतला, हार घेऊन घेतले छान आणि आम्ही आता दर्शनाकरता निघालेलो आहे. दर्शनाच्या रांगेत वगैरे लागलो. बघा जास्ती गर्दी नव्हती रात्र असल्यामुळे. आता आम्ही गाभाऱ्याजवळच पोचलेलो आहोत आणि गाभाऱ्यात गेल्यावरती मस्त छान असं देवाचं नामस्मरण वगैरे केलं आणि आमचं मस्त निवांत असं देवदर्शनसुद्धा झालेलं आहे. त्यानंतर आम्ही थोडे फोटो वगैरे क्लिक केले आणि येता येता आम्हाला ह्या 2 पर्स आम्ही घेऊन घेतल्या. आम्हाला 150-150 रुपयाचा पर्स मिळाला. त्याची वेगळीच आम्हाला खुशी होती. आम्ही त्या पर्स घेतल्या आणि निवांत झोपी गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशीला मस्त नाश्ता वगैरे करायला आलो. पहिलं तर इथे चप्पल वगैरे काढून घेतली. इथे छान प्रसादालय आहे आणि इथे सगळं स्वस्त मिळतं. नाश्त्याचे, जेवणाचे आणि सरबत वगैरे सगळं काही मिळते. इथे सगळ्याचे कुपन आपल्याला घ्यावं लागतं. बघू शकता तुम्ही, इथे किती मोठा असा हॉल आहे आणि सगळं इथे शांत असतं सगळं. कोणी कोणाशी जास्त गप्पा वगैरे मारत बसत नाही इथे आणि सुंदर असं प्रसादालय आहे. बघा गजानन महाराजचा किती छान असा फोटो आहे. आम्ही इथे सगळ्या प्रकारचा नाश्ता घेऊन घेतलेला होता. उसळ, इडली, उपमा, पोहे सगळ्या प्रकारचा नाश्ता मिळतो आणि अगदी स्वस्त्या दरात मिळतो. बिलकुल महाग राहत नाही आणि एकदम टेस्टी असतो खायला. आम्ही सगळ्यांनी इथे छान असा भरपेट नाश्ता वगैरे करून घेतला आणि परत आम्ही बघा हा बिचारा नाही म्हणता येईल, सेवेकरी आहे हा. त्यांनी सगळे उष्टे ग्लास उचलून घेतले आणि सगळे स्वच्छ ग्लास इथेच प्रत्येकाच्या टेबलवरती ठेवले. हे लोक किती मेहनत करतात ना, पण आपण बिलकुल यांना सहकार्य करत नाही. भाऊजींनी आणि माझ्या अहोंनी चहा वगैरे घेऊन घेतला आणि त्यानंतर आम्ही आमची रूम खाली केली आणि इथे निवांत थोड्या वेळ बसलो. झाडाचं एक जरी पान इथे पडलेलं असतं तर इथले सेवेकरी लगेच स्वच्छ करून घेतात. इथल्यासारखी स्वच्छता मी तर कुठे बघितली नाही आहे. त्यानंतर आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाकरता. मस्त आम्ही इथे फोटो वगैरे सगळं क्लिक करून घेतलं. त्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून घेतलं आणि मस्त प्रवासामध्ये जे महालक्ष्मीच्या मंदिराजवळ चिप्स घेतले होते ना केळीचे, ते खात खात आम्ही मस्त सुखद असा प्रवास केलेला आहे. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला सबस्क्राईब नक्की करा.